आहोत हा? तुला पुन्हा तेच स्वप्न पडलं का? पुन्हा तेच स्वप्न पडलं. यामिनी, मला एक कळत नाही, हे स्वप्न मला असंच का पडतं? म्हणजे एखादं स्वप्न दोनदा चारदा पडलं तर आपण समजू शकतो, पण हे स्वप्न मला लहानपणापासून पडतंय. काही लहानपणी तुला कोणी मारून टाकणार आहे असं कधी वाटलं होतं का? नाही, असं कधीच काहीच घडलं नाही. अगं तुला तर माहिती आहे ना, आई बाबांनी आपल्याला किती प्रेमाने वाढवलंय, मायेने, आनंदात. मला कधी मरणाची भीतीही नाही वाटली, तसा कधी विचारही आला नाही, आणि कधी कुठला प्रसंगही नाही घडला तरीही हे स्वप्न सतत माझ्या मागे लागत आलंय. यामिनी, माझ्यासाठी हे स्वप्न लहानपणापासून एक कोडच बनलंय ग. काही भीतीचं कारण दिसत नाही, पण ती भीती मनात खोलवर जिवंत असते. मनातली न सुटलेली कोडीच माणसाला सर्वात जास्त अस्वस्थ करतात. प्रत्येक कोडं सुटायची एक वेळ असते आणि प्रत्येक कोडं सोडवायची एक विशिष्ट पद्धत आहे. बीजाला जर का झाड व्हायचं असेल तर त्याला आधी मातीशी एकरूप व्हावं लागतं. गंगा, तुझ्याही बाबतीत ती वेळ आलेलीच आहे. त्याची पद्धत आम्ही तुला दाखवून देऊ. त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य वेळ आली की सापडतं. ताई, काल ना आम्ही आंबे काढायला गेलेलो आणि एवढी मजा आली. आम्ही झाडावर चढलो आणि ताई ताई हा, यामिनी, मला ना ते स्वप्न पडलं होतं ना, ते आई बाबांना सांगू नकोस हा. का? माहित नाही, पण मला ते स्वप्न पडलं ना की आई बाबा खूप अस्वस्थ होतात. माझ्यासमोर ते दाखवत नाहीत, पण माझ्या अपरोक्ष ते खूप घाबरलेले असतात. अगं ताई, त्यांना सुद्धा काळजी वाटत असेल ना. आणि तुला असं होय, आई बाबांपासून लपवाछुपी करतात हा? अगं आई, असं काही नाहीये. आम्ही तर सहजच बोलत होतो. आई बाबांपासून काही लपवायचं नसतं ग. हे बघ, आम्ही ना ग्रामदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. गुरुवांकडून पुन्हा अंगारा घेऊन आले. मागच्या महिन्यात थोडासा फरक पडला होता ना देवीचा अंगारा लावल्यानंतर. 2-4 दिवस बरं वाटतं, पण मग पुन्हा तेच. मला हे स्वप्न पडू नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले, कितीतरी वैद्य झाले, अंगारे झाले, धुपारे झाले, सगळं झालं, पण मला हे स्वप्न पडायचं कधी थांबणार आहे? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, मला जाणणारी व्यक्ती ती नक्की कोण आहे हेही मला माझ्या स्वप्नात दिसत नाही. तेही एक कोडच आहे. हे बघ गंगा, तू सतत या स्वप्नाचाच विचार करतेस, म्हणून पुन्हा पुन्हा ते तुला पडतं. तू हा अतिविचार करणं बंद कर. बघ, सगळं कसं आपोआप बंद होईल. हो ना, लहानपणी एखादं स्वप्न पडलं ना तर मनामध्ये भीती घर करते, मग ते स्वप्न पुन्हा पुन्हा पडत राहतं. हे बघ बाळा, हे सगळं ना मानसिक असतं, बाकी काही नाही. अगं मला सुद्धा असं स्वप्न पडायचं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, जर हे मानसिक आहे आणि हे स्वप्न मला लहानपणापासून पडतंय, मग लहानपणापासूनच स्वप्नात मला माझं मोठं रूप कसं काय दिसतंय? आणि तेव्हा मी मोठी झाल्यावर कशी दिसणार हे मला कसं माहिती असणार? हो ना ग ताई, हे सुद्धा एक कोडच आहे. ए, कसलं कोडं बिडं असलं काही नसतं, फक्त स्वप्न आहे ते. जा आता. गुरव म्हणाले होते ना गंगाला दर्शनाला घेऊन या म्हणून. तुम्ही दोघी देवीच्या दर्शनाला जाऊन या.
मी बघते ना इथलं न्याहारीच. जा अगं जा. कधी थांबायचं हे सगळं? लहानपणापासून या स्वप्नाने घोर लावलाय तिला. तरी बरं, तिला फक्त एवढंच स्वप्न पडतंय. अजून तरी बाकी काही दिसत नाहीये तिला. जर तिला सगळं आठवलं तर गंगाताई, तू त्या स्वप्नाचाच विचार करतेस ना? हो ग यामिनी. अगं मी प्रयत्न करते विचार थांबवायचा, पण ते स्वप्न मला सोडतच नाहीये. कोडं सोडवणार, भविष्य घडवणार. तुलाही एक कोडं पडलंय ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? तुझा चेहराच सांगतोय. मला ना लहानपणापासून एक काही सांगायची गरज नाहीये, आम्हाला सगळं माहिती आहे. तुझ्या कोड्याचं उत्तर तुला हवंय ना? आमच्यासाठी एक काम कर, ताजं मत घेऊन ये. ताजं मत? पण ते आता कुठून आणणार? उत्तर हवंय ना बाळा? चल यामिनी, बाजारात जाऊया. गावकरी तिथे मध विकायला येतात, आपण त्यांच्याकडून आणू. चल. मध मिळाला नाही. आम्ही जाईपर्यंत सगळं संपलं होतं, पण मी उद्या नक्की आणून देईन. तुम्ही मला उत्तर सांगा. अगं ताई, ते बघ, मधाचं पोळं इथेच आहे. ताजं मध? यालाच म्हणतात काखेत कळसा न गावाला वळसा. म्हणजे तुझ्या बाबतीतही हेच होत आहे. तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. नाही, असं काहीच नाहीये. कारण त्यांना जर माहिती असतं तर किमान आता तरी त्यांनी मला सांगितलं असतं. तुझ्या आई बाबांना वाटतंय पोळं सुटणं म्हणजे मधाचं पोळं फुटण्यासारखं आहे. पोळं फुटलं की मधमाशा उठतील, ते आक्रमण करतील, म्हणून ते घाबरत आहे. कुठल्या मधमाशा आणि कसलं पोळं? पोळं फुटल्याशिवाय मध मिळत नाही आणि तुझ्या नशिबात असलेलं भविष्य तुला मिळणार नाही. आज काही विचारू नकोस, उद्या विचार त्यांना. आज रात्री झोपता नाही तुझ्या जवळ ठेव. उद्या काय विचारायचंय याची दिशा तुला सापडेल. अगं उत्तर आपल्या आसपासच असतं, पण आपण उगाचच वळसे घालत बसतो. पोळं फुटल्याशिवाय मध मिळत नाही. झाली तयारी पाद्यपूजेची. सुंदरा मावशी, स्वामी कसे नाही आले अजून? नाही, बराच वेळ झाला ना म्हणून विचारते. काय आहे, स्वामी आले असते तर पाद्यपूजन झालं असतं आणि मग जेवता आलं असतं ना. फार भूक लागली. येतील स्वामी देव. हे बघा, त्यांच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी अर्थ असतो. बरं, तुम्ही तयारी केलीत ना सगळी? आले स्वामी आले. स्वामींनी आरसा आणलाय? हो ना, आणि तोही इतका मळका. स्वामी देवा, हा आरसा
भगवती, माझा नवरा मला टाकून गेला, खूप मारहाण केली, अतोनात छळ केला. माझं या जगात कुणीच नाहीये. मला इथे आश्रय द्या, मला इथे आधार द्या स्वामी. भगवती उठ. उठ. इथे आल्यावर कोणी एकटा राहत नाही. सुंदरे, हिला जरा पाणी दे. हो स्वामी देवा. स्वामी, सगळं चांगलं होईल ना माझ्या आयुष्यात? आजपर्यंत खूप भोगलंय हो. भगवती, स्वामी देवांच्या चरणी आलं की आयुष्य मार्गी लागतं. तुझंही भलं होईल. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी वडपाठी शिरे. स्वामी, मनात खूप शंका आहेत. कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा वाटलं ना की सगळं चांगलं होईल, तेव्हा काहीतरी बिनसलं आणि आयुष्याचं वाटोळं झालं. म्हणून आता मन पटकन विश्वास ठेवत नाही. भगवती, आमच्या चरणी आलीस ना आता. घे, हा आरसा स्वच्छ कर. आरसा स्वच्छ करायला घे. आणि ज्या दिवशी आरसा पूर्ण स्वच्छ होईल त्या दिवशी आयुष्यावरचं मळबई दूर होईल. स्वामी, म्हणजे काय होईल? आरसा स्वच्छ झाला की उत्तर आपोआप दिसायला लागतात. जखमा शरीरावर असल्या काय किंवा मनावर असल्या काय, उपचार स्वीकारल्यानंतर सुरू होतो. उत्तर बाहेर नसतातच ग, ती स्वतःच्या प्रतिबिंबात दडलेली असतात. गंगेच्या प्रश्नांना आता काय उत्तर द्यायचं? दिवसेंदिवस स्वप्नाबद्दलची तिची उत्सुकता वाढतच चालली. आणि हे आपण किती दिवस लपवणार आहोत? म्हणूनच मी विचार केला, गुरुजींकडे गंगाची पत्रिका देऊ, त्यांना सांगू तिच्यासाठी स्थळ बघा. तेवढ्यात लग्नाची झाली ना पोर. एकदा का तिचं लग्न झालं, नवऱ्यात गुंतली, संसारात रमली तर कदाचित हे स्वप्नाचं प्रकरण थांबेल. आणि नाहीच थांबलं तर? लग्नानंतरही तिला हेच स्वप्न पडत राहिलं तर? तिचा नवरा, सासरची माणसं त्यावर काय करतील काहीच सांगता येत नाही. नाही नाही, तिच्या लग्नाच्या आधी हे सगळं थांबायला हवं हो. लहानपणापासून एकच स्वप्न, त्यातून काय साध्य होणार आहे? थोडंच आहे. थोडं सुटणार, थोडं सुटणार, थोडं सुटणार, थोडं सुटणार. तुमच्या मनातले गैरसमजही दूर होणार. अलख निरंजन. प्रणाम महाराज. गैरसमज मिटणार म्हणजे? हे काय आहे? तुम्हाला वाटतं हे वर्तुळ पूर्ण होऊ नये? निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक वर्तुळ पूर्ण होतं. तसंच गंगाच्याही आयुष्यात नियतीने एक वर्तुळ आखलंय. त्याला पूर्ण होऊ द्या, त्याच्या आड येऊ नका. तुम्हाला जे आणि जेवढं माहितीये तेवढं गंगाला सांगून टाका. लपवलेलं सत्य भीती वाढवतं आणि स्वीकारलेलं सत्य मार्ग दाखवतं. अलख निरंजन. नियतीपासून पळता येत नाही, पण तिला समजून घेता येतं.
मी हात जोडते तुमच्या पुढे. मला जाऊ नका, मला जाऊ नका. नका जाऊ मला. मी हात जोडते, मला जाऊ नका. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. हा भंडारा, हे स्वप्न होतं की काही संकेत? जेव्हा वेळ जवळ येते तेव्हा स्वप्नातही संकेत दिसायला लागतात. काही स्वप्न या कल्पना नसतात तर ते नियतीचे संकेत असतात. गुरु पाठीशी असेल तर अंधारातही मार्ग सापडतो. शिवशंकर शंभो. मला पुन्हा पुन्हा तेच स्वप्न का पडतंय? या कोड्याचा उलगडा कसा होणार? ताई काय झालं? नेहमीच्या स्वप्नाबरोबर आज आणखीन एक गोष्ट दिसली. मला स्वप्नात जाऊन मारण्याबरोबर खंडोबाचं मंदिर सुद्धा दिसलं आणि खंडोबाचा गजरही ऐकू येत होता. मला जाऊन मारण्याचा आणि खंडोबाचं मंदिर मला स्वप्नात दिसण्याचा नक्की काय संबंध असेल? आणि हे बघ, सागरगोटीचा भंडारा झाला. ताई म्हणजे ते साधू सिद्ध पुरुष होते आणि त्यांनी जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. आज काही विचारू नकोस, उद्या विचार त्यांना. आज रात्री झोपता नाही तुझ्या जवळ ठेव. उद्या काय विचारायचंय याची दिशा तुला सापडेल. म्हणजे आई बाबांना खरंच काही माहित असेल का? कपिलाताई, सबको सब पता है, हमको भी सब पता है. स्वामीदेव या भगवतीकडे बघून असं का बोलले? स्वामीदेवांना हिच्याबद्दल सगळं माहिती असणारच. आणि ज्या अर्थी ही इथे आलीये त्या अर्थी स्वामीदेवांनीच तिला बोलवून घेतलं असणार. सुंदरा मावशी, सुंदरा मावशी. हा, हो, ठेवा खाली. स्वामीदेवा, काल पाद्यपूजा करू दिली नाहीत, आज करूयात का? स्वामी मला इथे सेवेची संधी द्या ना. तुझी इच्छा आहे ना, मगर आम्ही कधीच कोणाला अडवत नाही. हो, मी करते पाद्यपूजा. पाद्यपूजा करायची आहे भगवती तुला? आल्या आल्या हिला एवढा मोठा मान हवाय. हा मान ना कमवावा लागतो, त्यासाठी सेवा करावी लागते. आल्या आल्या लगेच हिला पाद्यपूजा करायची आहे. आणि काय ग भगवती, स्वामींनी तुला आरसा पुसायला सांगितलंय ना? तो कोण पुसा? चल जा, आरसा पुसा दे. आली मोठी पाद्यपूजा करू. स्वामी, मी कालपासून प्रयत्न करते पण हा आरसा पुसलाच जात नाहीये. स्वामी, असं का?